नमस्कार मंडळी, सुप्रभात. स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण अमेरिकेतल्या ॲरिझोना आणि युटा या राज्यामध्ये रोड ट्रिप करत आहोत. तर आपला आज रोड ट्रिपचा 5वा दिवस आहे. आपण आज युटा या राज्यात आहोत. कालच्या एपिसोडमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आपण ब्राइस कॅनियन नॅशनल पार्क कव्हर केलं. आता आपण निघालेलो आहोत कॅपिटल रीफ नॅशनल पार्कला. युटामध्ये 5 मोठी नॅशनल पार्क आहेत, त्यातलं हे 4थ्या नंबरचं आहे. तर आज तिथे जाणार आहोत. मी आत्ता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणून साधारण 2.5 तास लागतात तिथे जायला. खूप लांब आहे आणि थोडा डर्ट रोड आहे. तर लगेच निघूया, लवकरात लवकर पोहोचूया. आपण आज खूप सारं ऑफ रोडिंग करणार आहोत. ही बघा, जीप ऑटोमॅटिकली मागे जाते. जीपचं नवीन फीचर आहे, ऑटोमॅटिक रिव्हर्स होते आणि ऑटोमॅटिक पिकअप करायला येते. चला बघूया आता. कॅपिटल रीफ नॅशनल पार्कला जाणारा जो रस्ता आहे तो अगदीच विरान असा आहे. त्याच्यामध्ये काहीच नाही आहे, काहीच नाही आहे. आता समोर एक लेक दिसलंय, तर तिथे जाण्यासाठी म्हणून मी वळलो आहे. पण रस्ता बघा समोरचा कसा आहे, एकदम डर्ट रोड आणि आजूबाजूला वस्तीचं नामोनिशाणच नाही आहे. मस्त ऑफ रोडिंग चालू आहे आपलं. क्या बात आहे. इथे बघा, हे लेक आहे, फ्रीज झालंय पूर्ण. त्याच्यावर तो माणूस गेलाय, तिथून दिसणार नाही, जवळ जाऊन दाखवतो. तर आपण या लेकच्या जवळ पोहोचलेलो आहोत. याला ऑटर क्रीक लेक असं म्हणतात. पूर्ण फ्रीज झालंय हे लेक. ते 2 माणसं चढत आहेत लेकवर, बघू. मी पण जाऊन बघतो, माझा पाय घसरेल, पण माझा पाय घसरतो इथं. ते मस्त हे करतायत, फिशिंग करायला आलेत ते. मस्त दूरपर्यंत पूर्ण फ्रीज झालंय. नीट बघितलं तर ह्याच्या खाली आहे बघा, तळ दिसतोय. एकदम मस्त लेक होतं, पूर्ण फ्रीज झालेलं. पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी फ्रीज झालेलं. आणि त्यावरून ड्रोन उडाल्यावर शॉट कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा. सुंदर होतं, एकदम भारी. आपले हे जे शूज होते ना ते थोडे स्लिप होत होते. त्याच्यावर क्रॅम्पॉन्स लागतात, म्हणजे खाली असे खिळ्यांसारखं असतं, ते लावायला लागतं. तर ते त्या फ्रीज झालेल्या बर्फावर चालता येतं. ते जे मासेमारी करत होते ना त्या सगळ्यांकडे तसेवाले शूज होते. तर आता आपण कॅपिटल रीफकडे रवाना होऊया. इथून साधारण 1 तासभर आहे अजून पुढे जायचं आणि तिथून आपलं ॲक्च्युअल नॅशनल पार्क सुरू होणार.
तर आपण कॅपिटल रीफ नॅशनल पार्कच्या एंट्रीला पोहोचलेलो आहोत. इथे मागे वेगवेगळ्या टाईपचे स्ट्रक्चर्स आहेत. इथे बघा लाल डोंगर आहेत, आपल्या मागे पिवळे डोंगर आहेत आणि त्याच्यात लाल दगड पण आहे. तर अशा विविध टाईपच्या लँडस्केपने नटलेलं हे कॅपिटल रीफ यासाठीच फेमस आहे. इथे एवढे सुंदर सुंदर लँडस्केप आहेत की असं वाटतं हे या पृथ्वीवरचं नाहीच आहे, हे अगदी परग्रहावरचं वाटावं असे सौंदर्य आहे इथे. आपल्या समोर बघा, तिकडे पलीकडे स्नो कवर्ड माउंटन्स आहेत. हे पार्कचं साईन आहे आणि या रोडला पण जास्त लोक नाही आहेत कोणी. इथे एक फोटो काढूया आपला. या डोंगरामध्ये वाऱ्याच्या ॲक्शनमुळे कसे स्ट्रक्चर्स तयार झाली आहेत बघा. ही खूप सुंदर दिसत आहेत, असे छोट्या छोट्या टेकड्यांसारखं तयार झालं आहे, ते पण सुंदर आहे एकदम. हा एकच दगड आहे आणि त्या एकाच दगडात अशा विविध छटा आहेत. आपण कॅपिटल रीफ नॅशनल पार्कच्या व्हिजिटर सेंटरला आलेलो आहोत. व्हिजिटर सेंटरच्या आजूबाजूला एवढा भारी सुंदर व्ह्यू आहे. ते विविध छटांचे दगड आणि हे आहे व्हिजिटर सेंटर. तसं छोटंच आहे. हे बघा, अमेरिकेचा झेंडा आहे, म्हणजे हे झेंडा बघून कळतं की हे अमेरिकेत आहे, नाही तर लोकांना वाटेल की मार्सवर आहे. व्हिजिटर सेंटर आज जाऊन बघूया कसं आहे ते. इथे गन्स वगैरे अलाउड नाही असं लिहिलं आहे. प्रत्येक नॅशनल पार्कच्या व्हिजिटर सेंटरमध्ये एक छोटं गिफ्ट शॉप असतात. इथे पण आहे, छोटंच आहे, खूप छोटं आहे. हे बघा, इथे शर्ट, टोप्या वगैरे सगळं आहे. छोटंसंच गिफ्ट आहे. आणि हा वर बसला आहे, ते आपल्या चपलाच्या दुकानात असतो ना एक असा वर बसलेला, तो वरून खाली बूट टाकत असतो, तसा हा माणूस आहे. या भागात पार्कच्या जैवविविधतेबद्दल माहिती आहे. कुठले कुठले प्राणी, कीटक, सरपटणारे प्राणी वगैरे इथे असतात ते सगळं लिहिलेलं आहे. ते रॉक फॉर्मेशनबद्दल पण आहे, विविध टाईपचे रॉक्स आणि ते कसे डेव्हलप होत गेले आणि गळी कशा तयार झाल्या त्याबद्दल लिहिलं आहे. आणि ती माउंटन गोट पण आहे इथे. क्रिएटिव्हिटी मस्त आहे इथे. माउंटन गोट आहे म्हणून ती माउंटनवर दाखवली. इथे पण अजून रॉक फॉर्मेशन आणि स्ट्रक्चर, इरोजन याच्याबद्दल लिहिलेलं आहे. इथले काही दगड आहेत ते व्हॉल्कॅनिक इरप्शनमुळे तयार झालेले आहेत, त्याबद्दल पण लिहिलेलं आहे इथे. हा ओव्हरऑल मॅप आहे आपल्या नॅशनल पार्कचा आणि त्याचं जॉग्राफिकल स्ट्रक्चर कसं आहे ते सगळं दाखवलं आहे यांनी. आणि रात्री बघा किती सुंदर दिसतं इथे. इथे छोटंसं थिएटर आहे आणि त्याच्यात या नॅशनल पार्कबद्दल एक छोटी शॉर्ट फिल्म दाखवणार आहेत आपल्याला. ती बघा, मस्त छोटंसं थिएटर. In the late 1800s, to pioneering geologist Clarence Dutton, Capitol Reef appeared as a fantasy land. The colors are such that no pigments can portray. So luminous are they that the light seems to flow or shine out of the rock rather than be reflected from it. The irony of Capitol Reef was not lost on Clarence Dutton or other geologists of his time. Geologists estimate that around 65 million years ago, everything changed, and on a massive scale. The slow westward movement of the North American continental plate collided with the Pacific plate, forcing a huge block of land upwards. The Colorado Plateau rose, on average, between 4,000 and 7,000 feet above sea level. For the most part, the ancient sedimentary rocks of the Colorado Plateau remained level and relatively undisturbed. Though intact, not all of the Colorado Plateau was spared. Layers of rock rose and broke at wild angles. आता ती शॉर्ट फिल्म संपली आणि त्याच्यामध्ये सांगितल्यानुसार कॅपिटल रीफ नॅशनल पार्कमध्ये जी स्ट्रक्चर तयार झालेली आहेत ते वाळवंट असूनही पाण्याच्या ॲक्शनमुळे तयार झाली आहेत. हे विश्वास ठेवायला थोडं कठीण आहे, पण आहे असं. आता आपण हिकरमॅन ब्रिजचा ट्रेल सुरू केलेला आहे. हा नॅचरली तयार झालेला एक ब्रिज फॉर्मेशन आहे जे खूप फेमस आहे.
या नॅशनल पार्कमध्ये. आणि याच्या बाजूलाच ही एक छोटीशी नदी आहे. ही नदी किती सुंदर आहे बघा. बाजूने त्याचं पाणी गोठलं आहे मस्त आणि मधून वाहत आहे. खूप सुंदर आहे नदी. नदीच्या कडेने असा रस्ता तयार केला आहे आणि बाजूला डोंगर आहे. कपारीतून रस्ता आहे. अशा ट्रेलवर जे हायकर भेटतात त्यातले काही जण तर हाय पण करत नाहीत. पावसामुळे इथे गळी कशा तयार झाल्यात बघा, छोट्या छोट्या. हा दगड तर मस्त पोखरून निघालाय समोरचा. हा बघा, हा पोखरला डोंगर, समोर नाला उंदीर. इथे तर छोटीशी गुहा तयार झाली आहे दगडात. हिकरमन ब्रिज आपल्या समोर आलेला आहे. खूप सुंदर दिसतोय. आजूबाजूच्या घळी पण खूप छान दिसत आहेत. पुरातन काळी जे कोरीव काम करायचं ना दगडांवर, त्याला काय म्हणतात, शिल्पलेख वगैरे, शिलालेख वगैरे, तसं दिसतंय. आणि तो आहे तो ब्रिज आहे. ब्रिजच्या खाली जाऊया आपण आता. बघा, इथून जास्त सुंदर दिसतोय ब्रिज, व्यवस्थितपणे दिसतोय. बरीच लहान मुलं आवाज करतायत आसपास. No such thing as magic. Stop photographing me! इथे एक चिरान लहान मुलगी होती, मला काय काय सांगत होती आणि मी जसा कॅमेरा काढला तशी पळून गेली. परतीच्या वाटेवर जात असताना ती चिरान मुलगी परत दिसली. जो दिसतोय त्याच्याशी बोलते ती.